नमस्कार, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याने सोशल मीडियावर खळबळ उडालेली आहे। सध्या असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील एका मंदिरात काही डॉक्टर्स श्री भगवान जगन्नाथांच्या मूर्तीचे हार्टबीट्स चेक करताना दिसत आहेत। हा व्हिडिओ पाहून काहींना आश्चर्य वाटले, काहींना हसू आले, तर काहींच्या मनात प्रश्न निर्माण झाला की हे नेमकं चाललंय काय। तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ एका क्लिप पुरता मर्यादित नसून तो आपल्याला एका संवेदनशील मुद्द्यासमोर उभा करतो। श्रद्धा असावी, परंतु ती कितपत असावी? श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील पुसटशी रेषा कोणती? यावर आपण सविस्तर आणि रोखठोक चर्चा करणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर सगळ्यात पहिले आपण हा प्रकार नेमका काय आहे ते समजून घेऊया। तर हा जो व्हिडिओ आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेला, हा पूर्णपणे खरा आहे, तो मॉर्फ किंवा एडिट केलेला नाही। तर ज्येष्ठ पौर्णिमेला श्री भगवान जगन्नाथांच्या मूर्तीला 108 कलश पाण्याने महास्नान केले जाते आणि हे स्नान केल्यानंतर त्यांना ताप येतो अशी धार्मिक श्रद्धा आहे। मग ते 15 दिवसासाठी विश्रांतीसाठी जातात। ते 15 दिवसपर्यंत सामान्य दर्शन बंद असते। तेव्हा त्या काळात त्यांना आयुर्वेदिक वनस्पती किंवा औषधांचा नैवेद्य दाखवला जातो आणि ज्यावेळेस देवाची प्रकृती पूर्णपणे बरी होते तेव्हा किंवा रथयात्रेच्या पूर्वी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली जाते। मग अशा वेळी जौनपूर येथे मंदिरात काही डॉक्टर्स श्री भगवान जगन्नाथांच्या मूर्तीचे हार्टबीट्स चेक करतानाचा प्रतिकात्मक विधी करताना दिसत आहेत। मग आता हे नेमकं काय आहे? इथे प्रश्न निर्माण होतो, कारण आपल्या देशात देव ही केवळ एक जड वस्तू नाही। आपण देवाला आपल्या घरातील सदस्य आहेत असं मानतो। आपल्या लोकसंस्कृतीत किंवा ग्रामीण भागात देवाला मानवी रूप देऊन त्याच्याशी जिव्हाळा जोडणे हा एक भक्तीचा भाग आहे, हा एक श्रद्धेचा भाग आहे। परंतु हाच भक्तीचा भाग जर कॅमेऱ्यात कैद होऊन सोशल मीडियावर व्हायरल झाला तर तो वादाचा विषय बनणं स्वाभाविक आहे। कारण श्रद्धा असावी, परंतु तिचे अंधानुकरण नसावे। श्रद्धा ही माणसाला ताकद देते, संकटावर मात करण्यासाठी आपल्याला बळ देते। परंतु जेव्हा ही श्रद्धा अंधानुकरणात बदलते तेव्हा बुद्धीचा आणि विवेकाचा ह्रास होतो। तर लाकडाच्या किंवा पाषाणाच्या मूर्तीला खरोखरच उपचारांची किंवा हार्टबीट चेक करण्याची गरज आहे, हा विचारच एक अंधश्रद्धेचा भाग ठरतो। देव हा कुठल्या पाषाणात, दगडात किंवा मूर्तीत नसून तो आपल्या कर्मात किंवा आपल्या श्रद्धेत आहे। आपण कोणाचं अहित न करता प्रामाणिकपणे जगणे, कोणी संकट काळात माणसाला मदत करणे आणि आपल्या कर्तव्याशी इनाम राखणे हीच खरी ईश्वरी शक्ती आहे। जेव्हा आपण एका मूर्तीला किंवा प्रतिमेवर मानवी उपचारांची भिस्त ठेवतो तेव्हा आपण कुठेतरी आपल्या बुद्धीचं आणि कर्माचं महत्त्व कमी करतो। आता या संपूर्ण प्रकरणातील एक गंभीर आणि संतापजनक बाजू आपण पाहूया की ठीक आहे, ही लोकांची श्रद्धा किंवा परंपरा असेल, परंतु जेव्हा स्वतः डॉक्टरच अशा गोष्टींमध्ये सहभागी होतात तेव्हा कुठेतरी आत्मपरीक्षण करण्याची वेळ येते। तर आज आपल्या समाजामध्ये डॉक्टरांना देवाचं रूप मानलं जातं। जेव्हा एखादा रुग्ण जीवाच्या आकांताने त्रास सहन करतो तेव्हा तो डॉक्टरांमध्ये आपला वाली शोधतो आणि अशा वेळी विज्ञानाचं उच्च शिक्षण घेतलेले सुशिक्षित डॉक्टर अंगावर पांढरा कोट परिधान केलेले मूर्तीचे हार्टबीट चेक करताना दिसतात, तेव्हा हे विज्ञानाच्या तत्वाच्या पूर्णपणे विरुद्ध दिसते। तेव्हा हे दृश्य पाहून साहजिकच वाटते की याला योग्य म्हणावं का? ज्या हातांवर लोकांनी विश्वास ठेवून आपले प्राण सोपवले अशा डॉक्टरांकडून अशी अपेक्षा नसते। विज्ञानाची
कास धरणाऱ्या सुशिक्षित वर्गाने जर अशा गोष्टींकडे संयमाने आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर आपला समाज अधिक प्रगल्भ होईल. मला एवढंच सांगायचं आहे की श्रद्धा आणि संस्कृती जपताना आपला विवेकी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाजूला ठेवू नये, जेणेकरून वैद्यकीय क्षेत्रातील जी प्रतिष्ठा आहे आणि विश्वासार्हता आहे ती कायम राहील. आज अशा डॉक्टरांकडे पाहून समाजाच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की हे खरोखर डॉक्टर आहेत का? वैद्यकीय प्रोफेशनलवरील हे कलंक आहेत का? ज्यांनी विज्ञानाची शपथ घेतली, लोकांचे प्राण वाचवण्याचे शिक्षण घेतले, तेच असे अशिक्षितपणासारखी आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे कृत्य जर कॅमेरासमोर करत असतील तर ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटतं? या संपूर्ण प्रकरणातील आपण सगळ्यात वेदनादायक आणि महत्त्वाचा मुद्दा आपण पाहूया. तर आज आपल्या समाजाचं विदारक वास्तव काय आहे? तर एका बाजूला खरोखर उपचाराची गरज असणारे, गरिबीत जगणारे लाखो गरीब लोक आहेत, ज्यांना साधा डॉक्टरांची सुविधा, औषधोपचार वेळेवर मिळत नाही. आपल्या सरकारी रुग्णालयातील रांगा, अपुऱ्या यंत्रसामुग्री, औषधोपचारांच्या अभावी अनेक रुग्ण आपल्याला तडफडताना दिसतात. आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचे व्हिडिओ तुफान व्हायरल होतात, ज्यात हे सुशिक्षित डॉक्टर दगडधोंड्याच्या मूर्तीवर उपचार करताना दिसतात आणि प्रसिद्धी मिळवतात. मग हा विरोधाभास आपल्याला काय शिकवतो? तर तो आपल्याला हे शिकवतो की ज्या ठिकाणी खरोखरच विज्ञानाची गरज आहे, उपचाराची गरज आहे, मदतीची गरज आहे, तिथे दुर्लक्ष होतं आणि जिथे श्रद्धेचा अतिरेक होतो तिथे प्रसिद्धी मिळवली जाते. मग एक समाजप्रबोधक चॅनल म्हणून आपण या वास्तवाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. तर मंडळी, देव मानण्यात आणि परंपरेत कुठलीही अडचण नाही. संस्कृती जपलीच पाहिजे, परंतु त्याबरोबर आपली बुद्धी, आपला विवेक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन गहाण ठेवता कामा नये. श्रद्धा ही माणसाला शहाणं बनवणारी असावी, डोळे झापणारी नाही. आणि विज्ञान हे अंधश्रद्धेवर मात करणारे असावे, त्याला पाठिंबा देणारं नाही. तर या विषयावर, संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून समाजात एक सुदृढ आणि वैचारिक चर्चा घडेल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि विवेकी जगा. धन्यवाद.